नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आजचा दिवस केवळ पंचांगातील एक तिथी नाही. आजचा दिवस म्हणजे मनाशी केलेला एक पवित्र करार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत पुण्यदायी, मोक्षप्रद आणि जन्मजन्मीच्या पापबंधनातून मुक्त करणारी जया एकादशी. ही एकादशी सांगते की खरा उपवास पोटाचा नसतो, तो मनाचा असतो. खरा विजय शत्रूवर नसतो, तो स्वतःवर असतो. जया एकादशी म्हणजे मन जिंकण्याची साधना, इंद्रियावर विजय मिळवण्याची तपश्चर्या आणि जीवनाच्या प्रत्येक युद्धात जय मिळवण्याचा आध्यात्मिक मार्ग. जेव्हा माणूस थांबतो, जेव्हा तो भोगापासून थोडा दूर जातो, तेव्हाच त्याला देव जवळ येतो. उपवासाचा नाही हा केवळ नियम, हा आत्म्याशी होणारा संवाद गंभीर. जया एकादशी सांगते हळूवार, विष्णूचरणी शरण जा रे साचार. या पवित्र एकादशीच्या कथेत, श्लोकात, अभंगात, मंत्रातून आपण अनुभवणार आहोत भगवान विष्णूची करुणा आणि संयमाची अपार शक्ती. चला तर मग मन शांत करूया, चित्त एकाग्र करूया आणि जया एकादशीच्या दिव्य भक्तिरसात आपण सर्वजण न्याहाळूया. जया एकादशी. जया एकादशी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही पवित्र तिथी फक्त उपवासासाठी नाही तर आत्मशुद्धीसाठी दिलेली ईश्वराची संधी आहे. शास्त्र सांगतं, इतर सर्व व्रतापेक्षा एकादशी व्रत श्रेष्ठ आहे, कारण या दिवशी भगवान विष्णू स्वतः भक्तांच्या मनात वास करतात. एकादशी व्रतम पुण्यम सर्व पाप प्रणाशनम विष्णू लोकप्रदम नृणाम सत्यम सत्यम वद्यम्याहम. एकादशी व्रत हे अत्यंत पुण्यदायी आहे. ते सर्व पापांचा नाश करून मनुष्याला विष्णू लोकाची प्राप्ती करून देते, हे मी सत्य सांगतो. माणूस कितीही चुका केला असतील, कितीही भरकटलेला असेल, पण जर तो जया एकादशीच्या दिवशी मनापासून थांबला तर देव त्याला सोडत नाही. एकादशी आली की अंतरी उजेड, वासना मावळती उगवे विवेक. जया एकादशी म्हणे हळूच कानात, देव भेटतो संयमाच्या वाटेत. जया एकादशीला जया एकादशी का म्हणतात? जया म्हणजे विजय, पण हा विजय बाहेरचा नाही. हा विजय आहे क्रोधांवर, लाभांवर, मोहांवर आणि अस्थिर मनावर. जो मनावर विजय मिळवतो त्यालाच खरा जय मिळतो. म्हणूनच या एकादशीला जया एकादशी असे नाव मिळाले. उपवास म्हणजे देहाला त्रास देणं नव्हे, उपवास म्हणजे देहाच्या हट्टाला थांबवणं. जेव्हा पोट रिकामं होतं तेव्हा मन भरतं, आणि जेव्हा मन भरतं तेव्हा देव उतरतो. एकादशीचा दिन आला, हरिनामे मन धाला. भोग विसरून जो बसे, तोच वैकुंठी जाऊनी वसे. जया एकादशी आपल्याला सांगते, सगळं मिळवायचं असेल तर थोडं सोडायला शिका, कारण जिथे त्याग असतो तेथेच परमात्मा प्रकट होतो. आता आपण जया एकादशी मागील पौराणिक कथा जाणून घेणार आहोत. भक्त हो, ही कथा आहे अशा जीवाची जे स्वर्गात जन्मले, पण अहंकारामुळे नरक समान जीवन जगायला लागले. ही कथा आहे माल्यवान आणि पुष्पदंत या दोन गंधर्वाची. एकेकाळी देवलोकात माल्यवान आणि पुष्पदंत आपल्या स्वरावर, सौंदर्यावर आणि विद्वत्तेवर गर्व करू लागले. माल्यवान अहंकाराने म्हणाला, आपण श्रेष्ठ आहोत, देवसुद्धा आपले संगीत ऐकतात. पुष्पदंत यावर उत्तरला, विष्णू, नियम, व्रत हे सगळं सामान्य लोकांसाठी आहे. देवाला त्यांचा अपमान कधीच सहन होत नाही. एका क्षणी त्यांना ऋषीचा शाप पडला. अहंकारामुळे गंध झालेले गंधर्व हो, तुम्ही पिशाच योनीत जन्म घ्याल. ते स्वर्गातून थेट भयानक अरण्यात उतरले. भूक, तहान, भीती आणि अज्ञानी अशा पिशाची देहात वेदना भोगत राहिले ते दोघे. एका रात्री माघ शुक्ल एकादशी आली. ना त्यांना माहिती होती व्रताची, ना त्यांना माहिती होती नियमाची, पण त्या दिवशी त्यांना अन्न मिळालं नाही.
ते नकळत उपाशी राहिले. न कळता ठेवला उपवास, न कळता केला संयम खास. नाव न घेताही हरी जागा झाला, पिशाच्य देहात प्रकाश आला. त्या रात्री भगवान विष्णू प्रकट झाले, तेजस्वी रूप, शंख चक्र गदा पद्म घेऊन. विष्णू करुण स्वरात म्हणाले, जया एकादशीच्या पुण्याने तुमची बंधने तुटली आहेत. क्षणात ते पिशाच्यचं देह नष्ट झाले आणि ते पुन्हा गंधर्व रूपात प्रकट झाले. माल्यवान आणि पुष्पदंत एकत्रितपणे म्हणाले, प्रभू, आम्ही अज्ञानात होतो, तुमची कृपा आम्हाला वाचवली. अहंकाराचं भार जाड, एकादशी तोडते क्षणात. नाव न घेताही देव धावे, भाव शुद्ध असेल तर हातात. भक्त हो, ही कथा आपल्याला एकच गोष्ट सांगते, देव नियम पाहत नाही, तो भाव पाहतो. नाव घेतलं नाही तरी संयम असेल तर त्याची कृपा मिळते. भक्त हो, जया एकादशीचं व्रत म्हणजे केवळ उपाशी राहण्याचा नियम नाही, ते म्हणजे स्वतःशी थोडं वेळ प्रामाणिक होण्याची संधी. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावं, शरीर सोबत मनसुद्धा शुद्ध करावं. स्नानानंतर भगवान विष्णूचं स्मरण करावं आणि मनात एक संकल्प घ्यावा, आज मी स्वतःवर विजय मिळवण्यासाठी जया एकादशी व्रत करीत आहे. घरात स्वच्छ जागी विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. तुळशीचं पान, फूल, अक्षदा अर्पण करून पूजा करावी आणि दीप प्रज्वलित करून ओम नमो नारायणाय या मंत्राचा किमान 108 वेळा जाप करावा. उपवास म्हणजे देहाला त्रास देणं नव्हे, उपवास म्हणजे देहाच्या हट्टाला थांबवणं. आज आपण पोटाला नाही, अहंकाराला उपाशी ठेवत आहोत. उपवासाचे प्रकार भरपूर आहेत. निर्जल उपवास सामर्थ्य असेल तर करावे. फलाहार, फळे, दूध, पाणी यावर उपवास करावे. काही जर तर नामस्मरणाचा उपवास करतात, म्हणजेच विचारणाचा उपवास. देवासाठी केलेला थोडा त्याग आयुष्यभराचा आधार होतो. आपण दिवसभर भांडणं टाळावीत, कटू शब्द टाळावेत. शक्य असेल तर एकादशी महात्म्य ऐकावं, हरिनामाचा जप करावा. एकादशीचा उपवास केला, हरिनामे जीव विजला. देह उपासी मन तृप्त, तोच खरा भक्त निष्कपट. रात्री शांत बसून स्वतःला विचारा, आज मी काय सोडलं, आज मी काय जिंकलं. ज्या एकादशीचं व्रत देवासाठी नसतं तर ते आपल्यासाठी असतं. भक्त हो, या विश्वात काहीही स्थिर नाही. सगळं चालू आहे, सगळं नृत्यात आहे. हे नृत्य दाखवतो नटराज आणि हे नृत्य सांभाळतो भगवान विष्णू. नटराजांच्या तांडवात निर्मिती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. तो सांगतो, जे पकडून ठेवशील ते तुटेल आणि जे सोडतील ते टिकेल. विष्णू म्हणजे धैर्य, संयम आणि संतुलन. तो नाचत नाही, तो शांत उभा असतो, कारण शांततेतच खरी शक्ती असते. जया एकादशी हे नटराज आणि विष्णू या दोन्ही तत्वांचा संगम आहे. एकादशी आपल्याला नटराजासारखं अहंकार तोडायला शिकवते आणि विष्णूसारखं जीवन सारवायला शिकवते. शिवतांडवात बोले लय, विष्णू मौनात देई जय. एकादशी शिकवी साधेपण, तेच बोलते जीवनधन. मन आपल्याला नेहमी म्हणत असतं, मला सगळं हवंय. बुद्धी आपल्याला सांगत असते, थांब, विचार कर. आणि आत्मा आपल्याला सांगत असतो, सोड सगळं. जया एकादशी हा थांबा आहे या धावपळीतल्या आयुष्याचा. भक्त हो, जो थांबतो तो वाचतो, जो सोडतो तो मुक्त होतो आणि जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा जय मिळवतो. भक्त हो, जिथे शब्द संपतात तिथे नाम सुरू होतं. एकादशीच्या दिवशी शास्त्र सांगतात, नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. माणूस अशक्त असू शकतो, त्याचा जप अपूर्ण असू शकतो, पण जर त्याच्या आवाजात भाव असेल तर देव लांब राहत नाही. नाम हे देवाकडे जाण्याचं साधन नाही, नामच देव आहे.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. डोळे बंद करा, श्वास हळूहळू आत घ्या आणि श्वासाबरोबर नारायण नारायण मनात म्हणा. श्वास सोडताना नमो नमो म्हणा. नावात आहे आधार सारा, नावात विसावा अपार. एकादशीच्या शांत क्षणी नामच होते उद्धार. नाव घेता हरीचे दुःख पळे दूर. जया एकादशीच्या दिवशी नामच खरे पूर. ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. भक्त हो, आज जर काही करायचं असेल तर फक्त नाम घ्या, कारण नाव घेतलं की देव आपोआप हृदयात उतरतो. भक्त हो, आपण या प्रवासात कथा ऐकल्या, श्लोक अनुभवले, अभंगात भिजलो आणि नामस्मरणात शांत झालो. पण जया एकादशीचा खरा अर्थ इथे संपत नाही. जया एकादशी आपल्याला हे सांगते, थोडं थांबायला शिका, थोडं सोडायला शिका आणि स्वतःला जिंकायला शिका. कारण जो स्वतःवर विजय मिळवतो त्याचंच जीवनात खरी जय होते. जया एकादशी म्हणते हळूवार, थांब क्षणभर, बघ आतलं द्वार. देव दूर नाही रे कुठे, तो आहे तुझ्या संयमात. भगवान विष्णूची कृपा तुमच्या प्रत्येक श्वासात वसो, तुमच्या प्रत्येक निर्णयात विवेक असो आणि तुमच्या जीवनात शांती, समाधान आणि भक्ती नांदो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा क्वचित् दुःख भाग्भवेत्. ही माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. माहिती देत असताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी गायत्री आपल्या सर्वांशी माफी मागते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात नवीन कथेसह. तोपर्यंत मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.